विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9वीतील भूगोल या विषयामधील पाठ क्रमांक 5 वृष्टी या पाठातील पाऊस आणि पावसाचे वेगवेगळे प्रकार याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीलाच आपल्याला म्हटलेलं आहे की करून पहा, चला पाऊस पाडूया। आणि त्यासाठी आपल्याला साहित्य सांगितलेले आहे, धातूचे झाकण असलेली काचाची बरणी, म्हणजे धातूचं झाकण असलं पाहिजे, प्लास्टिकचं नाही। खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मुठभर खडे मीठ। तर काय करायचं आहे, धातूचे झाकण असलेली काचाची बरणी घ्यायची। मग या बरणीचं झाकण वेगळं काढायचं। आता या झाकणाचा वरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला खिळा व हातोडीच्या साहाय्याने टोचे पाडा। परंतु टोचं पाडताना त्याला छिद्र पडणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे। फक्त छिद्र पाडल्यासारखं आपल्याला ठोकायचं आहे। छिद्र न पडू देता त्याला खोलगट भाग तयार करायचा आहे। वरून ठोकल्यामुळं काय होईल, खालून असा त्याला उतार तयार होईल। म्हणजे आपल्याला जो पाऊस पाडायचा प्रयोग करायचा आहे, तर भरणीला ते झाकण लावल्यानंतर त्या उताराच्या भागामुळं पाणी कलेक्ट होऊन जे काही वाफ त्या झाकणाला खालून कलेक्ट होणार आहे, ती त्या टोचे पाडल्यामुळं एका ठिकाणी जमा होऊन त्याचा थेंबाच्या स्वरूपात पाऊस पडणार असल्यामुळं आपल्याला छिद्र नाही पाडायचं आहे, टोचे पाडायचे आहे। तर मग आहे, बरणीमध्ये 1/3 भागापर्यंत वाफाळलेलं पाणी घ्या, म्हणजे जवळपास 33% पाणी घ्या। उकळलेलं पाणी नाही घ्यायचं, वाफाळलेलं पाणी घ्यायचं। त्यानंतर काचेच्या बरणीवर टोचे पडलेले झाकण घट्ट बसवा। आता पहिले त्यात पाणी घेतलं, मग झाकण लावलं आपण, मग पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता काय होईल की बरणीच्या झाकणावर बाहेरून बर्फाचे तुकडे, खडे मीठ अशा प्रकारे येथे दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे। तर आता या बरणीमध्ये जे पाणी आपल्याला दिसत आहे, याची जी वाफ आहे ही झाकणाच्या खालच्या साईडला चिकटेल आणि तेथे आपण टोचे पाडल्यामुळं ते पाणी जे तयार झालेलं आहे ते थेंबाच्या स्वरूपात खाली असं पडायला सुरुवात होईल। आणि हा पावसाचा प्रयोग आहे जो आपण पाहू शकतो। तर बरणीचं निरीक्षण करा, पाऊस अनुभवा। आता हा जो प्रयोग करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटंसुद्धा लागू शकतात। तर आता आपण बघू याचं भौगोलिक स्पष्टीकरण। तर बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असते, हे आपल्याला माहीत आहे। बरणीमधील गरम पाण्याची वाफ हलकी असल्यामुळे ऊर्ध्वगामी दिशेने ती जाते, म्हणजे वरच्या दिशेने ती जाते। बरणीला धातूचं झाकण घट्ट बसवल्यामुळे पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही। बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळं पाण्याच्या वाफेचं पटकन सांद्रीभवन घडून येते, म्हणजे त्या वाफेचं पुन्हा थंडी होते बर्फामुळं आणि त्याचं पाण्यात निर्माण होते। परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूला जमा होतात। धातूच्या झाकणावर केलेल्या टोचांमुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या स्वरूपात खाली पडतात। पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात घडत असते आणि पाऊस पडतो। तर बघा, आता पाऊस म्हणजे नेमकं काय। तर आपल्याला जे पाणी मिळते ते पावसाच्या स्वरूपामध्ये मिळते। पाण्याचा जगामध्ये एकमेव स्रोत आहे, तो म्हणजे पाऊस। आणि मग ते नदी कालव्यामधून आपल्याला पाणी मिळते, परंतु पावसाच्या स्वरूपात पाणी मिळते आपल्याला। आणि हवा बाष्पयुक्त जी हवा आहे ती उंचावर गेली की मग तेथे तापमान कमी असते आणि हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन घडून येते। त्यामुळे तयार झालेले जलकण हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होते आणि ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात। आणि बघा, तर उंचावरील जलकण तिथे कलेक्ट होऊ लागतात आणि हे जलकण हवेत तरंगू लागतात। हे जलकण एकत्र आल्यानंतर या ढगामधील जलकण एकत्र येतात। एकत्र आल्यामुळे त्यांचा आकार वाढतो। आकार वाढत असल्यामुळे त्यांचं वजन वाढते आणि मग हे हवेत तरंगू शकत नाही। आणि मग या जलकणांतून पावसाच्या स्वरूपात वृष्टी घडून येते। आणि या पावसाचे 3 प्रकार केले जातात। पावसाचे 3 प्रकार आहे। तर ते 3 प्रकार म्हणजे, पहिला प्रकार आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस, दुसरा आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आहे आवर्त पाऊस। तर याबद्दल माहिती बघू। आरोह किंवा अभिसरण पर्जन्य।
तर ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला, ही संपूर्ण माहिती इथे आकृतीवर आपण बघू. तर ही आरोह किंवा अभिसरण पावसाची आकृती आहे. आणि मग आरोह किंवा अभिसरण पाऊस कशा प्रकारे होतो हे आपण आता बघणार आहोत. तर ही आकृती इथे अभिसरण पावसाची आहे. तर काय होते की विषुववृत्तावर किंवा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते. आणि हा भूपृष्ठ तापल्यामुळं या भूपृष्ठालगतची जी काही हवा असेल ती प्रसरण पावते आणि हलकी होते आणि वर जाते. म्हणजे या एरियातली हवा ही वर जाते, वरच्या दिशेने जाते, कारण ती प्रसरण पावते. आणि उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. म्हणजे येथे जी काही हवा आहे यामध्ये जे काही बाष्प आहे वर गेल्यावर वरतील तापमानामुळे ते थंड होते आणि मग त्यातून पाऊस पडतो. आणि अशा प्रकारचा पाऊस हा दररोज विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतो, दररोज दुपारनंतर पडतो. आणि अशा प्रकारच्या पावसामध्ये विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचं खोरं हा विषुववृत्तीय प्रदेश आहे. आणि या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारचा पाऊस पृथ्वीवर खूपच कमी प्रदेशामध्ये पडतो. हवेचं तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचं सांद्रीभवन घडून हा पाऊस पडतो. म्हणजे काय, तर याच प्रदेशातली हवा तापते, विशिष्ट प्रदेशातली हवा तापते आणि ती वर जाते, आणि वर जात असतानाच ती थंड होते आणि त्याच प्रदेशात पाऊस पडतो. याला आरोह पाऊस असे म्हणतात. लक्षात घ्या, याच प्रदेशातली हवा तापते, वर जाते आणि वर जात असताना थंड होऊन ती तिथेच पाऊस पडते, त्याला आरोह पाऊस असं म्हणतो आपण. आणि पर्वताच्या अडथळ्यामुळे आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपल्याला तो बघायचा आहे, तो म्हणजे पावसाचा दुसरा प्रकार. परंतु त्याच्या आधी म्हटलेलं आहे आपल्याला जरा विचार करा. तर आपण चला विचार करू. तर हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो. बघा, अभिसरण क्रिया म्हणजे काय, तर हवा तापणे, वर जाणे, वर गेल्यावर थंड होणे, थंड झाल्यामुळे पाऊस पडणे. या विषुववृत्तीय भागात पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस का पडत नाही? हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागावर बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु समुद्रावर अशा प्रकारचा पाऊस का पडत नाही? तर याचं कारण कसं आहे की समुद्रावरील पाणी हे दुपारी तापायचंच असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणून तेथे अभिसरण क्रिया होत नाही. दुसरा जो प्रकार आहे पावसाचा तो आहे प्रतिरोध पाऊस. आता प्रतिरोध पाऊस कशा प्रकारे पडते हे आपण या इमेजवरून लक्षात घेऊ. ही प्रतिरोध पावसाची इमेज आहे. तर प्रतिरोध पाऊस म्हणजे काय, तर समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून वारे वाहत येतात आणि हे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गामध्ये बघा इथे उंच असं ओटा आलेला आहे, उंच भूप्रदेश आलेला आहे. आणि या उंच भूप्रदेशामुळे हे वारे अळवले जातात. बघा इथे आपण हे ढग गेलेले पाहत आहे आणि पर्वताला अनुसरून ते वर जाऊ लागतात. इथे अडवल्यामुळे हे वारेसुद्धा, हे ढगसुद्धा वर जाऊ लागते आणि उंचावरील कमी तापमानामुळे त्यामधील बाष्पाचं सांद्रीभवन घडून येते आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो या भागामध्ये. मग कारण की हे ढग वरवर जाऊ लागते आणि वरील उंचीमुळे याच ठिकाणी त्याचा पाऊस पडतो आणि त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे पडतो. पर्वतरांगाच्या वाऱ्याकडील बाजूस एक लक्षात घ्यायचं आहे की ही वाऱ्याकडील बाजू आहे, या पर्वताची ही वाऱ्याकडील बाजू आहे आणि ही विरुद्ध बाजू आहे. तर पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पर्वत ओलांडल्यावर या ढगामधील किंवा वाऱ्यामधील बाष्पाचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाते आणि म्हणून
पर्वत ओलांडल्यावर या उर्वरित पर्वताच्या पलीकडील बाजूस पाऊस कमी पडतो आणि म्हणून याला पर्जन्य छायेचा प्रदेश असे म्हणतात. भारतीय उपखंडाचा विचार जर आपण केला तर मोसमी वाऱ्याचा परिणाम आपल्यावर मोठ्या प्रमाणात दिसतो आणि याविषयी आपण मागील इयत्तामध्ये सुद्धा शिकलो आहोत. तर या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. म्हणजे भारतामध्ये प्रामुख्याने अशाच प्रकारे पर्वताला अडून पाऊस पडतो, त्याला प्रतिरोध पाऊस असे म्हणतात. तर पुढे खालीसुद्धा एक इमेज आहे. तर या इमेजकडे बघून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राचा छेद आहे विद्यार्थ्यांनो. आणि हे ढग आपल्याला वर दिसत आहे. तर हा प्रतिरोध प्रकारच्या पावसाचा महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर आपल्या लक्षात येत आहे की महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कोणता पडतो? प्रतिरोध प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? तर आपल्याला दिसत आहे या ठिकाणी खूप कमी पाऊस पडत आहे आणि या भागामध्ये कोणकोणते जिल्हे आहे तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर महाराष्ट्राचा पर्जन्य छायेचा प्रदेश हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामधील काही भागामध्ये आहे. नंतर आहे, आकृतीचा विचार करता तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व चर्चा करा. तर बघा, आपला विदर्भातील भूभाग आहे आणि म्हणून तेथील तापमान कमी आहे आणि बाष्पधारण क्षमतासुद्धा कमी आहे आणि म्हणून येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. तर आपल्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो विदर्भातील, आणि काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस जास्त पडतो. हे सुद्धा आपल्या लक्षात घ्यायचं आहे. विदर्भाच्या अतिशय पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडतो. आणि त्यानंतर पावसाचा तिसरा प्रकार आहे आवर्त पाऊस. तर आवर्त पाऊस नेमका कसा पडतो हे आपण या इमेजवरून लक्षात घ्यायचं आहे. तर आवर्त म्हणजे तुम्हाला माहीत आहे आवर्त वावटळ वगैरे एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे गोल तयार होते, हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी झाला की तेथून बाजूच्या प्रदेशातील हवा त्या ठिकाणी येण्यास सुरुवात होते आणि विशिष्ट प्रकारची रचना तयार होते. अशा प्रकारचा ज्याला आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलेला आहे वावटळ. कारण की इथला मधल्या भागातला वायुदाब कमी झाला की इतर प्रदेशातली हवा त्या ठिकाणी येते, त्यांच्यामध्ये स्पर्धा होते आणि म्हणून त्या ठिकाणी गोल असा आकार तयार होतो हवेला आणि त्यालाच म्हटलं विशिष्ट रचना तयार होते. त्याला आवर्त असे म्हणतात. आणि आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातली हवा, म्हणजे बघा, आवर्ताच्या केंद्रभागात सभोवतालच्या प्रदेशातली हवा चक्राकार गतीने येते आणि म्हणून चक्राकार गतीने येणारी हवा ही गोल गोल आणि वरच्या स्वरूपात वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर यातली जी हवा ही वर जाणारी हवा आहे ही खालून वर जाते. तर वर जात असताना तिचं तापमान कमी होऊन तेथेच बाष्पाचं सांद्रीभवन घडून येते आणि पाऊस पडतो. म्हणजे बघा, हवा वर जात असल्यामुळे थंड होते आणि म्हणून तिथे पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशातून जाईल त्याच प्रदेशात फक्त पाऊस पडतो आणि त्याचं क्षेत्र समशीतोष्ण कटिबंधामध्ये जास्त आहे. म्हणजे आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त पडतो आणि त्याचं क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रात पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत पावसाचे तिन्ही प्रकार बघितले आहे: आरोह किंवा अभिसरण पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरा प्रकार आवर्त पाऊस. परंतु जगामध्ये सर्वात जास्त जो पाऊस पडतो तो आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस, म्हणजे उंच वट्यांना किंवा पर्वताला अडवून पाऊस पडणे. तर आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पाऊस आहे, विषुववृत्तीय भागामध्येच हा पाऊस पडतो. तर प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही विशिष्ट वेळीस अतिवृष्टी येते, पूर येते, तर काही वेळेस अवर्षण आणि दुष्काळासारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होते. कारण आवर्त पाऊस आणि प्रतिरोध पावसात कोणत्याही प्रकारची निश्चितता नसते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आणखी एक नकाशा आपल्याला दिलेला आहे, तो जगाचा नकाशा. पावसाचं प्रमाण त्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे.
तो नकाशासुद्धा आपण बघू. खाली दिलेला आहे हा. यामध्ये सूची थोडी उलट आहे. जेथे डार्क भाग दिसत आहे आपल्याला तिथे 1000पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस पडतो. 500 ते 1000 मध्यभागी ठीक आहे, आणि वरचं जे आहे ते 1000पेक्षा जास्त लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 500पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे जो डार्क भाग आहे तेथे 1000पेक्षा जास्त पाहिजे होतं, तर तेथे 500पेक्षा कमी लिहिण्यात आलं आहे. हे सूचीमध्ये थोडी चूक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर कोणत्या प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त आहे? तर जेथे डार्क रंग दिसत आहे, दक्षिण अमेरिकेच्या मध्यभागात, आफ्रिका खंडाच्या मध्यभागामध्ये आणि आग्नेय आशियामध्ये पावसाचं, आणि उत्तर अमेरिकेच्या आग्नेय भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जेथे डार्क रंग आहे तिथे पाऊस जास्त आहे. त्यानंतर आहे भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी असण्याचं कारण काय? आपण पाहू शकतो भारताच्या मध्यभागात येथे काही ठिकाणी पाऊस कमी दाखवत आहे. तर भारताच्या मध्यभागामध्ये पाऊस कमी असण्याचं कारण काय आहे? तर भारताच्या मध्यभागा हा सह्याद्री पर्वताचा पर्जन्यछायेचा भाग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारा, म्हणजे बघा आफ्रिका खंडाच्या हा जो पश्चिम किनारा आहे या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी आहे. तुम्ही पाहू शकता की आफ्रिका खंडाचा हा जो पूर्व भाग आहे या ठिकाणी कमी पावसाचा प्रदेश आहे. याचं कारण काय आहे तर ते आपण आता पाहणार आहोत. तर ते जर आपल्याला त्याचं जर उत्तर सांगायचं झालं तर आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे, त्यामुळे तेथील तापमान तुलनेने कमी असल्यामुळे विषुववृत्तीय भागात जसजशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. म्हणजे तिथे पाऊस कमी पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे तेथे पर्वतीय प्रदेश असल्यामुळे अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो आणि म्हणून पूर्व किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. नंतरचा प्रश्न आहे की युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशा प्रकारे कमी होते? म्हणजे युरोप खंडामध्ये पावसाचं प्रमाण हे पूर्वेकडे कमी कमी होत जाते. याचं कारण काय आहे तर युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचं प्रमाण कमी होत जाते कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे, म्हणजे पर्वताच्या पलीकडे आहे, म्हणजे तो पूर्वेकडे आहे, म्हणून तिथे पर्जन्यछायेचा प्रदेश तो तयार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे की ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचं प्रमाण कशामुळे जास्त असेल? ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला आपण इथे पाहू शकतो ऑस्ट्रेलियाच्या या भागात पूर्व भागात जास्त पाऊस पडून राहिला. याचं कारण काय आहे तर ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या टापूत आहे. व्यापारी वाऱ्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि म्हणून पूर्व भागामध्येच व्यापारी वारे असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे त्याचं उत्तर आहे. नंतर आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला नेक्स्ट पेजवर काही माहिती. जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणात का आहे? याचं उत्तर आहे की बघा पाऊस पडण्यासाठी हवा तापणे आणि ती वर जाणे आवश्यक असते. उष्णकटिबंधातील हवा लवकर तापते आणि वर जाते. उंचावरील तापमानामुळे ती हवा कमी तापमानामुळे ती हवा लवकर थंड होते. नेहमी लक्षात ठेवा वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. म्हणजे पाऊस किती होईल हे हवेतील बाष्पाचं प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान या बाबीवर अवलंबून असते. बाष्पाचं प्रमाण जास्त असेल आणि तापमान कमी झालं की पाऊस पडेल. प्रदेशाची भूरचना आणि अक्षवृत्तीय स्थान याचासुद्धा पावसावर परिणाम होतो, कारण प्रतिरोध प्रकारचा पाऊस कोठे पडेल हे भूरचनेवरच अवलंबून असते, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपल्याला जी माहिती बघायची आहे ती आहे पर्जन्यमापकाची. पर्जन्यमापकाबद्दल आता आपल्याला माहिती बघायची आहे. तर हे पर्जन्यमापक आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे जे पर्जन्यमापक आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा 2 मार्क्ससाठी काढायला विचारल्या जाते. तर आता याची रचना आपण बघू. तर अशा प्रकारची आकृती आपल्याला पेन्सिलने काढायची आहे, तिला 2 मार्क मिळेल आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व काही त्यामध्ये लिहायचं आहे पेन्सिलनेच. या इथे मिलीमीटरच्या रेषा आपण पाहू शकतो. यामध्ये चबुतरा 30 सेंटीमीटरच्या चबुतऱ्यावर हे काढलं जाते उंच ओट्यावर. यामध्ये एक बाटली आहे आणि चबुतरा आहे
हे मोजपात्र आहे, यामध्ये पाऊस मोजला जातो. ह्या नरसाळ्याच्या साहाय्याने पाणी कलेक्ट होते. हे याची रचना आपण बघू आता. तर पाऊस मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जाते, त्याला पर्जन्यमापक असे म्हणतात. आकृती क्रमांक 5.8 आपण ते बघत आहे. पर्जन्यमापकासाठी विशिष्ट प्रकारचं एक नरसाळं वापरलेलं आहे आणि ज्याला आपण चाळणी वगैरे सारखा आकार त्याला आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे पाणी त्या आतमधल्या बाटलीमध्ये जमा होत आहे आणि ते बाटलीमध्ये जमा झालेलं पाणी मग मात्र मोजपात्राच्या साहाय्याने मोजल्या जाते. आणि अशा प्रकारे पावसाची नोंद ही जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये दर 3 तासांनी घेतली जाते आणि मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर ठेवले जाते की जेथे थेट पाऊस त्यामध्ये पडेल. आणि हा चौथरा 30 सेंटीमीटर उंचीचा असतो ज्यावर पर्जन्यमापक ठेवले जाते. त्यामुळे पावसाचं पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. मग आता पाऊस हा मिलीमीटरमध्ये मोजलेला आहे. तर 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाऊस हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर चला बघूया 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती. तर बघा, जमिनीवर पडणारा 1 मिलीमीटर पाऊस साच्या पाण्याचा थर, ज्याचं जे पाणी वाहूनही जाणार नाही, जमिनीतही मुरू न देता, बाष्पीभवन न होऊ देता साठवले तर किती पाणी जमा होईल. म्हणजे जमिनीवर जर 1 मिलीमीटर पावसाचा थर तयार झाला, 1 मिलीमीटर पावसाचा थर जर तयार झाला तर किती पाणी. तर जमिनीवर तयार होणारा 1 मिलीमीटर पावसाचा थर जर जमिनीत मुरूही दिला नाही, त्याची वाफही होऊ दिली नाही आणि वाहूनही जाऊ नाही दिलं आपण, तर ते पाणी किती होईल तयार. तर समजा 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला. 1 चौरस किलोमीटर म्हणजे ज्याची लांबी 1 किलोमीटर आहे, लांबी रुंदी 1 किलोमीटर आहे असा प्रदेश. जर 1 मिलीमीटर पाऊस उंचीचा जर जाळीचा थर जर जमिनीवर पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी तयार होते, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हिमवर्षा कशी मोजतात, तर हिमवर्षा देखील अशाच प्रकारे पर्जन्यमापकाच्या साहाय्याने मोजता येते. त्यासाठी काय होते की हिमकणांनी भरलेलं भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. म्हणजे काय, तर ते हिमकण गरम करतात, त्यापासून पाणी तयार झालेलं पाणी मोजते. 1 सेंटीमीटर 120 मिलीमीटर बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्यासम असतो. म्हणजे 120 मिलीमीटर जर बर्फाचा थर झाला तर समजायचं की पाऊस किती झाला, 10 मिलीमीटर पाऊस. आणि 10 मिलीमीटर पाऊस 1 किलोमीटर प्रदेशामध्ये पाहिला तर आपण इथेच पाहिलं की 1 मिलीमीटर म्हणजे 10 लाख लिटर. तर हे त्याला मल्टिप्लाय बाय 10 जर मल्टिप्लाय केलं तर 100 लाख लिटर पाऊस म्हणजे 10 मिलीमीटर पाऊस म्हणजे 1 सेंटीमीटर पाऊस. यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या लक्षात घ्यायचं आहे धुके, दव आणि दहीवर काय आहे. तर धुके, दवा आणि दहीवर वातावरणातील बाष्पाचं सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दवा आणि दहीवर पाहायला मिळते. म्हणजे वातावरणामध्ये जे काही हवा आहे त्यातील बाष्पाचं सांद्रीभवन जर भूपृष्ठाजवळ झालं तर धुके, दवा आणि दहीवर तयार होते. भूपृष्ठालगतच्या हवेत तापमान कमी होते, तेव्हा तापमान कमी झाल्यावर हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन भूपृष्ठालगतच होते आणि यामध्ये काय होते तर बाष्पाचे सूक्ष्म जलकणामध्ये रूपांतर होते आणि ते जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेची घनता वाढल्यामुळे धुके तयार होते. म्हणजे काय, तर जमिनीशी लागून असलेल्या हवेमधील जे काही बाष्प आहे ते कमी तापमानामुळे गोठते आणि त्याचं धुकं तयार होते. अशा प्रकारचं धुकं आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्याला माहीत होते. तर भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिशय थंड वस्तूशी आला की बाष्पाचं सांद्रीभवन होते आणि बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटतात, याला दवबिंदू असे म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल, आपण फ्रीजमधून जेव्हा एखादी बॉटल बाहेर काढतो थंड असलेली, तेव्हा ती जर हवेत आपण काही वेळ बाहेर ठेवली तर त्याच्या भोवताल पाणी जमा होते. तर काय आहे, तर ती बॉटल थंड असल्यामुळं त्याला त्या बॉटलला जे काही हवा स्पर्श करते त्यातील हवेतील बाष्पाचं पाण्यात रूपांतर होते. तर आपण पाहतो थंड अशा बॉटलला पाणी जमा झालेलं, तर ते दवबिंदूच आपण म्हणू. हवेचं तापमान जेव्हा 0 अंशाच्या खाली जाते तेव्हा त्या थंड पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात
या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर म्हणतात. म्हणजे काय, तर ते जे पाणी तयार झालेलं आहे ते जर आणखी 0 डिग्रीपेक्षा कमी तापमानात जर अशा प्रकारे जर घडलं, तर त्या पाण्याचं म्हणजे हवेतील वाफेचं पहिले काय तयार झालं तर पाणी, आणि मग ते पाणी आणखी 0 डिग्रीपेक्षा खाली गेल्यामुळे त्याचं बर्फात रूपांतर होते आणि त्यालाच म्हटलेलं आहे दहिवर. तर अशा प्रकारे धुकं, दव आणि दहिवर जनरली आपल्याला हिवाळ्यामध्ये पाहायला मिळते. नंतर आहे वृष्टीचे परिणाम. तर वृष्टीचे परिणाम काय होते, तर वृष्टी म्हणजे काय, तर हिम, गारा आणि पाऊस याचा परिणाम काय होतो, तर पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक आहे. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडतो, महापूर येतो, त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होते. पाऊस पडलाच नाही तर अवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ उत्पन्न होतो. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते, अन्नधान्यात आयात करावे लागतात, शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची होते, देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. आणि आपल्याला तर माहीतच आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून भारत देशासाठी पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडला तर शेतीत उत्पन्न वाढते. अवकाळी पाऊस शेतीचं नुकसान करते. भारतातील पाऊस बराच अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे, हे झालं पावसाबद्दल. आता अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यावर विपरीत परिणाम होते आणि अनेक वेळा अपघात होण्याची स्थितीसुद्धा निर्माण होते. गाड्या, विमाने, वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात आणि याबद्दलच्या न्यूज तुम्ही पाहिल्यासुद्धा असेल की विमानसेवा रद्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दहिवरसुद्धा पिकांना मारक ठरते. आपण वृष्टीचा परिणाम पाहत आहे म्हणून दहिवर, धुके, पाऊस, गारा, हिम सर्व माहिती राहील. दहिवर म्हणजे धुकं वगैरे पडते. आपण म्हणतो की अरे आज धुकं पडलं, पिकांना नासाडी होईल. तर दहिवर पिकांना मारक ठरते. रस्त्यावर पसरलेल्या दहिवर किंवा धुकं पडल्यामुळे अपघातसुद्धा होऊ शकतो. दवा आणि धुक्यामुळे रोगराई पसरून शेतातील काही पिकांचं नुकसान होते, तर काही पिकासाठी दवा उपयुक्तसुद्धा असते. तर हे झाले त्याचे परिणाम. आता आम्ल पाऊस म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण पाहू. ॲसिड रेन ज्याला म्हणतात. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये बघा, केमिकल फॅक्टरीज असतात, त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे दूषित वायू हवेमध्ये मिसळतात आणि हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया घडून येते. हवेमध्ये जे बाष्प असते त्याशी हवेमध्ये जे विषारी वायू मिसळतात त्याचा रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होते. आणि पावसाच्या पाण्यामध्ये हे विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. म्हणजे खाली जो जमिनीवर पाऊस पडतो त्यामध्ये हे ॲसिड असते, नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड, आणि या आम्लासह पडणाऱ्या पावसाला आम्लपर्जन्य असे म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव आणि निर्जीव सजीवांसाठी हानिकारक असतो. तर बघा, हा औद्योगिक क्षेत्रामधील हवेमध्ये सोडल्या जाणाऱ्या विषारी वायू जे हवेतील बाष्पाशी संयोग पावतात आणि ॲसिड रेन तयार होतो. तर हा ॲसिड रेन हा सजीवांसाठी सुद्धा घातक असतो. नंतर म्हटलेलं आहे, पहा बरं जमते का, तर आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळवा. ही माहिती तुम्हाला मिळवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ताजमहल जो आहे हा पांढरा होता आणि तो पिवळा पडत आहे कारण की त्या ठिकाणी होणारा ॲसिड रेन. तर उर्वरित माहिती तुम्हाला मिळवायची आहे. स्वाध्याय लिहायचा. याच ठिकाणी आपण थांबू कारण लेसन संपलेला आहे.